नमस्कार भावी शिक्षकांनो, मराठी वर्गाच्या या खास मास्टर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फाउंडेशन्स ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजेच भाषा विकासाचा पाया अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची सूचना. या संपूर्ण सेशनच्या अतिशय महत्त्वाच्या PDF नोट्स आणि क्विजच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या नक्की तपासा. तुम्हाला तर माहीतच आहे, महाटेट परीक्षेत केवळ थिअरेटिकल कॉन्सेप्ट्स विचारले जात नाहीत, तर वर्गातील प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनवर सुद्धा खूप सारे प्रश्न येतात. म्हणूनच आपले आजचे हे विशेष सत्र तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देईल. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या या सत्राची रूपरेषा अगदी साधी आणि सरळ आहे. आपण सुरुवात करू भाषा विकासाच्या बेसिक्सपासून. त्यानंतर आपण बालमानसशास्त्रातील काही हेवी लिफ्टिंग करणारे महत्त्वाचे सिद्धांत पाहूया. मग प्रत्यक्ष वर्गात एका शिक्षकाची भूमिका काय असते ते समजून घेऊया. आणि शेवटी एक हाय एनर्जी महाटेट सराव प्रश्नमंजुषा घेऊया, जिथे तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करता येईल. तर मग वळूया आपल्या पहिल्या सेक्शनकडे, भाषा विकासाच्या मूलभूत संकल्पना. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का की एक लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कोणतीच भाषा अवगत नसते. मग ते मूल हळूहळू या जगाला आणि भाषेला कसं समजून घ्यायला लागतं? हा प्रवास खरंच खूप फॅसिनेटिंग आहे. अगदी खरंय. आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी भाषा विकासाचे हे 4 मुख्य स्तंभ आपल्याला मदत करतात. शिकण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे ऐकणे. मूल आधी आईवडिलांचे शब्द फक्त ऐकतं आणि हाच भाषेचा खरा पाया आहे. मग येतं बोलणे, त्यानंतर शाळेत गेल्यावर वाचन आणि शेवटी सर्वात कठीण कौशल्य म्हणजे लेखन. हो, आणि परीक्षेच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा महाटेट पॉइंट आहे. याला इंग्लिशमध्ये LSRW सिक्वेन्स म्हणजेच लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग असं म्हणतात. हा क्रम कधीच बदलत नाही, त्यामुळे हे सूत्र कायम लक्षात ठेवा. आता हा विकास वयानुसार कसा होतो ते थोडक्यात पाहूया. 0 ते 1 वर्षाचं मूल फक्त आजूबाजूचे आवाज ओळखतं. मग 1 ते 2 वर्षात ते आई, बाबा, पाणी असे छोटे छोटे शब्द बोलायला लागतं. बरोबर. आणि पुढे 2 ते 3 वर्षात मुले साधी वाक्य बनवतात. 3 ते 5 वर्षांच्या वयात तर त्यांच्यात प्रचंड उत्सुकता येते. ती सतत हे काय आहे, ते का असे शेकडो प्रश्न विचारू लागतात. आणि 6 वर्षांनंतर मुले प्रॉपर ग्रामर म्हणजेच योग्य व्याकरणाचा वापर करून संवाद साधू लागतात. हा सगळा टप्पा अतिशय लॉजिकल आहे, हो ना? आता आपण आपल्या सेक्शन 2 कडे वळतोय, महत्त्वाचे शैक्षणिक सिद्धांत. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे खऱ्या अर्थाने आपल्या आजच्या या मास्टर क्लासमधील हेवी लिफ्टिंग सुरू होतंय. हे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे सिद्धांत महाटेट परीक्षेत गॅरंटेड विचारले जातात, त्यामुळे इथे जरा फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. चला, सर्वात आधी BF स्किनर आणि नॉम चॉम्स्की यांच्या विचारांमधील तुलना समजून घेऊया. स्किनर यांचा बिहेवियरिस्ट थिअरी सांगतो की भाषा ही अनुकरण म्हणजे इमिटेशन आणि पुनर्बलन म्हणजे रिइन्फोर्समेंट यामुळे शिकली जाते. उदाहरणार्थ, मूल जेव्हा आई म्हणतं आणि आई आनंद व्यक्त करून त्याला शाबासकी देते, तेव्हा ते एक प्रकारचं बक्षीस असतं, ज्यामुळे मूल तो शब्द पुन्हा वापरतं. पण चॉम्स्की यांची नॅटिव्हिस्ट थिअरी याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यांच्या मते माणसांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता ही जन्मजात असते. ते म्हणतात की माणसाच्या मेंदूतच एक बिल्ट इन ग्रामर रेडार असतो, ज्यामुळे आपण आपोआप भाषा शिकतो. त्यासाठी वेगळ्या बक्षिसाची गरज नसते. आणि तोच बिल्ट इन रडार म्हणजे LED. LADची ही व्याख्या प्रत्येक भावी शिक्षकाने तोंडपाठच केली पाहिजे. LED म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. चॉम्स्की यांच्या मते मेंदूतील ही विशेष व्यवस्था मुलांना नैसर्गिकरित्या व्याकरणाचे नियम समजण्यास मदत करते. म्हणूनच मुलांना फॉर्मल व्याकरणाचे धडे न देताही ते अचूक भाषा बोलायला लागतात. इट्स काइंड लाईक अ बिल्ट इन ॲप इन अ स्मार्टफोन. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. पण होस्ट 1 जीन पियाजे आणि लेव वायगॉस्की यांच्यात नेमका काय फरक आहे हे तुम्ही थोडं सोप्या भाषेत स्पष्ट कराल का? नक्कीच. या दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचाही. जीन पियाजे यांच्या कॉग्निटिव्ह थिअरीनुसार मुलाचा आधी बौद्धिक विकास होतो, त्याची विचारशक्ती वाढते आणि मगच त्याची भाषा सुधारते. पण लेव वायगॉट्स्की यांच्या सोशिओ कल्चरल थिअरीनुसार भाषा ही कुटुंबातील आणि समाजातील लोकांशी संवाद साधल्याने विकसित होते. सोप्या शब्दात सांगायचं तर पियाजेसाठी बुद्धिमत्ता किंवा इंटेलेक्ट आधी येतं, तर वायगॉट्स्कीसाठी सामाजिक संवाद म्हणजेच सोशल इंटरॅक्शन आधी येतं. आता वायगॉट्स्की यांच्या याच सिद्धांतातून एक अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट उदयाला येते, ती म्हणजे ZPD, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. जे मूल एकट्याने स्वतःहून करू शकतं आणि जे ते शिक्षकांच्या मदतीने साध्य करू शकतं, त्यातील फरक म्हणजे ZPD. उदाहरणार्थ, एखादा कठीण शब्द वाचताना जेव्हा शिक्षक मुलाला थोडी मदत करतात,
त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. अगदी अचूक. आणि भावी शिक्षकांनो, ZPD आणि स्कॅफोल्डिंग हा महाटेड परीक्षेचा ॲब्सोल्यूट फेवरेट टॉपिक आहे बरं का. यावर पेपरमध्ये हमखास प्रश्न असतो. मित्रांनो, आपण पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची अनाउन्समेंट. जर तुम्हाला आमचे हे मास्टर क्लासेस उपयुक्त वाटत असतील आणि तुमची तयारी चांगली होत असेल तर तुम्ही मराठी वर्ग चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करू शकता. फक्त 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतील लॉयल्टी बॅजेस, खास इमोजीज, मेंबर्स ओनली लाईव्ह चॅट्स आणि नवीन सत्रांचा अर्ली ॲक्सेस. होय, आणि जर तुम्ही 119 रुपयांचा प्लॅन घेतलात तर तुम्हाला मिळतील मेंबर शाउटआउट्स आणि आपल्या MV प्रीमियम टेलिग्राम चॅनलचे एक्सक्लुझिव्ह सबस्क्रिप्शन, सोबतच आधीच्या लेव्हलचे सर्व फायदे. तसेच महाटेटच्या संपूर्ण तयारीसाठी आमची पेडागोजी प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. चला आता सेक्शन 3 कडे वळूया. शिक्षकाची भूमिका आणि बहुभाषिकता. हे सर्व मानसशास्त्रीय सिद्धांत आपण शिकलो, पण एक शिक्षक म्हणून तुम्ही भारतासारख्या बहुभाषिक आणि वैविध्यपूर्ण वर्गात प्रत्यक्ष शिकवताना ह्या ज्ञानाचा वापर कसा कराल हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात काही प्रॅक्टिकल पद्धती वापरू शकता. शिक्षकांनी वर्गात नेहमी गोष्टी सांगाव्यात, प्रश्न विचारावेत, गटचर्चा म्हणजेच ग्रुप डिस्कशन्स घ्याव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या चुका सुधारताना त्यांचा कधीही अपमान करू नये, त्यांना प्रेमाने समजावावे. अगदी बरोबर. आणि सोबतच मल्टीलिंग्वलिझम म्हणजेच बहुभाषिकतेचा आपल्या शिकवण्यात फायदा करून घ्यावा. या आधीच्या महाटेट परीक्षेत एक प्रश्न आला होता की मातृभाषेत शिक्षण दिल्यास काय होते. याचे उत्तर आहे शिक्षण अधिक प्रभावी होते. आणि वर्गात अनेक भाषा बोलणारी मुले असतील तर त्यामुळे मुलांची विचारशक्ती म्हणजे कॉग्निटिव्ह पॉवर लक्षणीयरित्या वाढते. आणि आता ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, सेक्शन 4 महाटेट प्रॅक्टिस क्विज. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कीबोर्ड्स तयार ठेवा. आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच PYQs आणि काही गेस क्वेश्चन्स घेणार आहोत. तुम्हाला तुमची उत्तरे लवकरात लवकर खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायची आहेत. बघूया कोणाचा अभ्यास किती झालाय. चला तर मग. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. PYQ 1. भाषा विकासाचा पाया कोणता? व्हॉट इज द फाउंडेशन ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट? तुमचे पर्याय आहेत A. लेखन, B. वाचन, C. ऐकणे, D. व्याकरण. चला मित्रांनो, पटपट कॉमेंट्स येऊ द्या. आपण अगदी सुरुवातीलाच हे पाहिलं होतं, आठवा बरं. आणि येस, बरोबर उत्तर आहे पर्याय C. ऐकणे, लिसनिंग. कारण मूल बोलायला शिकण्यापूर्वी आजूबाजूचे आवाज ऐकूनच भाषेचे ग्रहण करायला सुरुवात करते. पुढचा प्रश्न. PYQ लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस किंवा LED ही संकल्पना कोणी मांडली? A. स्किनर, B. पियाजे, C. चॉम्स्की, D. वायगॉट्स्की. तो इनबिल्ट ब्रेन रडार आठवतोय का तुम्हाला? खूपच सोपा प्रश्न आहे हा. कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे यायला लागली आहेत आणि बरोबर उत्तर आहे C. चॉम्स्की. चॉम्स्कीच्या मते ही जन्मजात क्षमता माणसांना व्याकरण आपोआप शिकण्यास मदत करते. प्रश्न 3. PYQ 3. भाषा विकास सामाजिक संवादातून म्हणजेच सोशल इंटरॅक्शनमधनं होतो असे कोण म्हणाले? A. पियाजे, B. वायगॉट्स्की, C. स्किनर, D. गॅने. भावी शिक्षकांनो, मगाशी आपण ZPDची कन्सेप्ट पाहिली होती, ती आठवा बरं. थोडा वेळ देऊया त्यांना. हां, अगदी बरोबर. भरपूर जणांनी बरोबर उत्तर दिले. उत्तर आहे पर्याय B. वायगॉट्स्की. वायगॉट्स्की. समाजाशी आणि कुटुंबाशी संवाद साधल्याशिवाय भाषा विकास अपूर्ण आहे, हाच त्यांच्या सिद्धांताचा गाभा आहे. प्रश्न 4. PYQ 4. अनुकरणावर म्हणजे इमिटेशनवर आधारित भाषा विकास सिद्धांत कोणाचा? A. स्किनर, B. चॉम्स्की, C. ब्रुनर, D. कोहलबर्ग. रिएन्फोर्समेंट आणि रिवॉर्डचा विचार करा. आपण मगाशी आईचं आणि शाबासकीचं उदाहरण पाहिलं होतं. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे A. स्किनर. स्किनर. कारण स्किनरच्या मते मुले मोठ्यांचं अनुकरण करतात आणि कौतुक मिळाल्यास तोच शब्द पुन्हा वापरतात. प्रश्न 5. PYQ 5. भाषा कौशल्य विकासाचा योग्य क्रम कोणता? A. LSRW, B. RWLS, C. SLRW, D. WLRS. हा तर आजच्या संपूर्ण मास्टर क्लासचा अगदी बेसिक पाया आहे. हो, आणि मला खात्री आहे सर्व ॲस्पिरंट्सचं हे उत्तर बरोबर येणार. उत्तर आहे A. LSRW म्हणजेच ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. आता वळूया काही गेस क्वेश्चन्सकडे जे लॉजिकल रिझनिंगवर आधारित आहेत. गेस क्वेश्चन 1. जर एक शिक्षक वर्गात कठीण शब्दांसाठी स्कॅफोल्डिंग वापरत असेल तर ते प्रामुख्याने कोणाचे तत्व लागू करत आहेत? A. पियाजे, B. वायगॉट्स्की, C. स्किनर, D. चॉम्स्की.
आपण नुकतंच पाहिलं की मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे म्हणजेच स्कॅफोल्डिंग. तर सांगा पाहू, याचं उत्तर आहे बी, वायगॉट्स्की. गेस. क्वेश्चन 2. कोणता विचारवंत भाषा विकासाला मुलाच्या एकूण बौद्धिक विकासाशी म्हणजेच कॉग्नेटिव्ह ग्रोथशी सर्वात जास्त जोडतो? ए. चॉम्स्की, बी. स्किनर, सी. पियाजे, डी. वायगॉट्स्की. मित्रांनो, इंटलेक्ट आणि लँग्वेजचं कनेक्शन आठवा. विचार करा. बरोबर, याचं अचूक उत्तर आहे सी. पियाजे. आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न, गेस क्वेश्चन 3. महाटेट पेडॉगॉजीनुसार बहुभाषिक वर्गाचा म्हणजेच मल्टीलिंग्वल क्लासरूमचा मुख्य फायदा काय आहे? ए. गोंधळ वाढतो, बी. विचारशक्ती वाढते, सी. व्याकरण उशिरा समजते, डी. शब्दसंग्रह मर्यादित होतो. मित्रांनो, आपण मगाशीच डिस्कस केलं की एकापेक्षा जास्त भाषा येणे ही खऱ्या अर्थाने एक सुपर पॉवर आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे बी. विचारशक्ती वाढते, इन्क्रीजेस थिंकिंग पॉवर. खूपच छान रिस्पॉन्सेस दिलेत सर्वांनी. तुमच्या तयारीला खरोखर दाद द्यावी लागेल. चला तर मग या मास्टर क्लासचे की टेकअवेज पटकन एका मिनिटात रिवाईज करूया. हे महाटेटसाठीचे ॲब्सोल्यूट गोल्डन रूल्स आहेत जी तुम्ही कधीच विसरता कामा नये. पहिली गोष्ट, भाषा ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. दुसरी, कौशल्यांचा क्रम नेहमी LSRW असाच असतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, चॉम्स्की म्हणजे उपजत क्षमता, स्किनर म्हणजे अनुकरण, वैगॉस्की म्हणजे सामाजिक संवाद आणि पियाजे म्हणजे बौद्धिक विकास. हे मुद्दे तुमच्या स्मरणात कायमचे पक्के लॉक करून ठेवा. आणि आजच्या या सत्राचा शेवट आपण एका अतिशय सुंदर आणि खोल विचाराने करूया. भाषा विकास हा केवळ शब्द शिकण्याचा विषय नाही, तर तो मुलाच्या विचार, भावना आणि संपूर्ण बौद्धिक प्रबोधनाचा एक दरवाजा आहे. एक भावी शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्या या क्षमतेला कशी चालना द्याल याचा नक्की विचार करा. याच सकारात्मक विचारासोबत आपण आजचा हा मास्टर क्लास इथेच थांबूया. मित्रांनो, हा मास्टर क्लास तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर टेट ॲस्पिरंट मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळतील. तुमच्या पुढील तयारीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.